रामेश्वर मंदिरात जाऊ आपण आता। प्रभू श्रीराम स्थापित लिंग आहे। अतिशय भव्य आणि देखणं मंदिर आहे। बापरे, रामेश्वर मंदिर आहे। भगवान श्रीराम स्थापित लिंग आहे अशी आख्यायिका आहे। बस बस मंदिराच्या पाठीमागच्या भागात फिरू आपण आता। लखोजीराव जाधवराव यांची समाधी पाहायला आलो आहे आपण सिंदखेड राजामधील जे रामेश्वर मंदिर आहे त्याच्या बाजूला ही समाधी आहे। तर आता आपण पाहू। पूर्ण पाहू, बाहेरून पाहून झाल्यानंतर मग आतमध्ये जाऊ। तर शिलालेख आहे तो सुद्धा पाहू आपण। याची पूर्णतः मोठी समाधी आहे। लखोजीराव जाधवराव समाधी। लखोजीराव यांची समाधी इथे आहे। यशवंतराव दत्ताजी। चला आता आपण आतमध्ये जाऊन पूर्ण आपण राजे लखोजीराजे यांच्या समाधीचे दर्शन घेऊ। समाधी आहे इथे, एक समाधी आहे। दत्तोजीराव यांची समाधी, दत्ताजीराव अशी समाधी इथे। पाठीमागच्या बाजूने जाऊन येऊ एकदा। पूर्ण अंधार आहे या बाजूला। या ठिकाणी पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 आणि ते 8 समाधी आपल्याला पाहायला भेटतात। राजे लखोजीराव जाधव यांची समाधी आपण पाहत आहे। अतिशय सुंदर आणि देखणी समाधी आहे। एक शिलालेख आहे व राजे यांच्या तिन्ही मुलांची या ठिकाणी आतमध्ये समाधी आहे, ती आपणाला पाहता येते। तिन्ही समाधी व राजांची समाधी
व बाहेरच्या बाजू जर पाहिलं तर आपणाला लहान मोठ्या इथं जवळपास 7 समाधी स्थळं पाहायला भेटतात. हे पाहू शकतो अशी. व दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सध्या रिस्टोरेशनचं काम चालू आहे. ती एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. अशी हे पाहू शकतो अशा इथं वेगवेगळ्या राजे महाराजांच्या समाधी आहेत. तिथं 5 लिंग पाहायला भेटतात आपल्याला. अशी या बाजूनं जर असं केलं तर समाधी बघा, राजे लखोजीराव जाधव यांची समाधी आपण पाहत आहे. अतिशय सुंदर आणि देखणी समाधी आहे. एक शिलालेख आहे व राजे यांच्या तिन्ही मुलांची या ठिकाणी आतमध्ये समाधी आहे. ती आपणाला पाहता येते, तिन्ही समाधी व राजांची समाधी. व बाहेरच्या बाजू जर पाहिलं तर आपणाला लहान मोठ्या इथं जवळपास 7 समाधी स्थळं पाहायला भेटतात. हे पाहू शकतो अशी. व दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सध्या रिस्टोरेशनचं काम चालू आहे. ती एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. अशी हे पाहू शकतो अशा इथं वेगवेगळ्या राजे महाराजांच्या समाधी आहेत. तिथं 5 लिंग पाहायला भेटतात आपल्याला. अशी या बाजूनं जर असं केलं तर समाधी बघा, समाधी मुख्य समाधी ती आहे. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 तिथे 1 8 व 9 10 आणि 11 लहान मोठ्या समाधी आपणाला एकूण या ठिकाणी पाहायला भेटतात. व मुख्य जी आहे ती राजे लखुजीराव जाधव यांची मुख्य समाधी आणि ह्या बाकीच्या समाधी. इतर खूप मोठा ऐतिहासिक वारसा या सिंदखेड राजा गावाला आहे. जिजाऊ राजमाता जिजाऊ यांचे गाव आहे सिंदखेड राजा. तिथेही जाणार आपण पाहण्यासाठी. चला ऐतिहासिक वारसा पाहत आपण आता या ठिकाणी आलो. आणि एक मंदिर आहे, सध्या त्याचं रिस्टोरेशनचं काम चालू आहे पुरातत्व विभागामार्फत. याच्या ह्या मंदिराच्या समोर इथं मंदिर आणि ही समाधी. राजे लखुजीराव जाधवराव यांची जी सिंदखेड राजामधील समाधी आपण पाहत आहे. अतिशय सुंदर आणि भव्य समाधी आहे. सध्या या समाधीचे रिस्टोरेशनचे काम चालू आहे. व या ठिकाणी एक आपणाला महादेवाचे मंदिर सापडले, विष्णूची मूर्तीसुद्धा सापडले आहे या उत्खननामध्ये. अशा या ऐतिहासिक आपण भागात आहे. राजे लखुजीराव जाधवराव यांची सिंदखेड राजामधील समाधी आपण पाठीमागं पाहत आहे. अतिशय सुंदर आणि भव्य समाधी आहे. आता आपण आलो आहे सिंदखेड राजामधील राजे लखुजीराव जाधव यांची समाधी पाहण्यासाठी. आपण सिंदखेडमध्ये आल्यानंतर निळकंठेश्वर मंदिर आहे. निळकंठेश्वर मंदिराच्या थोडं पुढे आल्यानंतर रामेश्वर मंदिर आहे, जिथं प्रभू श्रीरामांनी स्थापन केलेले लिंग आहे. त्याच्याच बाजूला आपले जिजाऊ यांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांची समाधी आहे, ज्यांचा आपल्या देवगिरी किल्ल्यावर खून करण्यात आला होता बेसावधपणे. अशा आपण महान राजांची समाधी पाहायला आलो आहे. भव्य दिव्य समाधी आहे. अतिशय सुंदर आणि देखणी असणारी सिंदखेड राजामधील समाधी आपण पाहत आहे. तर चला पूर्ण समाधी पाहू आपण एकदा. रामेश्वर मंदिरात जाऊ आपण आता. प्रभू श्रीराम स्थापित लिंग आहे. अतिशय भव्य आणि देखणं मंदिर आहे. बापरे. रामेश्वर मंदिर आहे. भगवान श्रीराम स्थापित लिंग आहे अशी आख्यायिका आहे. बस बस मंदिराच्या पाठीमागच्या भागात फिरू आपण आता.